तसाच होणार आता. बोला ना. बॅटिंग काय 1 मिनिटात ते दिले ना निखिल त्यांच्याकडे भाऊ मूर्ती आणि मत बॅटिंग करायला फोटीचं किती खेळ होते आलम करून घे पहिले स्कोरिंगला आउट टाका तिथून करतील चला चल. एक लक्षात घ्या, त्या चेंडू तुम्हाला बंद पॅकेट मध्ये दिला जाईल. कुठल्याही प्रकारचा इथे चेंडू एकच दिला जाईल बंद पॅकेट मध्ये. नंतर काय होईल नेम एकच राहत. सामन्याला सुरुवात होईल. 3 खेळाडू जर तुमचे बाद झाले 40+ लक्षात घ्यायचं पहिल्या षटकामध्ये 3 लगातारच्या 3 चेंडूंवर, तर षटक हे समाप्त झालं असं घोषित केलं जाईल. पहिल्या चेंडूवर 1 धाव पूर्ण केलेली आहे. हॅलो 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 दीपक उलटा चेंडू भिरकावून दिले चेंडूला. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर देते. पंचांचा नो बॉलचा इशारा येते. इट्स स्वायपर 5 धाव मिळतील. चालू मध्ये तो तू लक्ष देऊ तुम्ही करू एक नावा दिलेली नसते मला सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, उद्योगपती हायवे दिवे रवींद्र एकनाथ पाटील यांचा स्वागत आणि सन्मान मयूर पाटील आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. मयूर पाटील यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान केला जातोय. रेडी करून घ्या ना सगळा पटापट. कॅमेरामॅन आपण स्टेज कव्हर करायचं आहे. उद्योजक, उद्योगपती हायवे दिवे रवींद्र एकनाथ पाटील यांना सन्मानित केलं जात आहे. क्रिकेटची रंगत पाहुण्यांच्या संगत अक्षरशः मान्यवरांची मांदियाळी बघायला मिळते व्यासपीठावर. युवा प्रीमियर लीग 2024 त्यानंतर सदानंदजी पाटील यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. अजित म्हात्रे
उपसरपंच हायवे दिवे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करावं. माझे उपसरपंच आहेत, यस, अजित म्हात्रे यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान केला जातोय. त्यांच्या मिसेस रेश्माताई पाटील या विद्यमान सरपंच आहेत ग्रामपंचायत हायवे दिवे गावच्या. निश्चितच सदानंदजी पाटील सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर प्रदीप म्हात्रे 40+ यांना निश्चितच सन्मानित केलं जाईल. पुन्हा एकदा मयूर पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते, एक लेजंड खेळाडू आहेत दिवा स्पोर्ट दिवा 40+ या संघातील. त्यानंतर उमेश पाटील यांना देखील सन्मानित केलं जात आहे. अजित म्हात्रे यांच्या शुभ हस्ते उमेश पाटील भाऊ स्मृती संघाचे ओनर मालक आहेत उमेशजी पाटील यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर नामदेवजी पाटील त्यांच्या मिसेस विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत हायवे दिवे गावच्या. नामदेवजी पाटील यांचा स्वागत आणि सन्मान उपू मात्र आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. हो चालू आहे. मान्यवरांचा शुभ सन्मान केला जातोय. अतिशय उत्साहाचं वातावरण हायवे दिवे गावामध्ये. हायवे दिवे फेस्टिवल पाहतो आपण, दिवे प्रीमियर लीग 2024. त्यानंतर इंद्रजित पाटील यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. पिंटू पाटील आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. एक जबरदस्त क्रिकेटचे निस्सीम चाहते आहेत इंद्रजित पाटील. हायवे दिवे गावचा कुठलाही संघ असो नेहमीच पाठीराखण पाठिंबा देण्यासाठी ते समर्थन देण्यासाठी येत असतात. त्यानंतर विष्णू पाटील यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. विष्णू पाटील आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. बाला पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जाईल. समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते हायवे दिवे विष्णू पाटील यांचा शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर राजेशजी जोशी यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत पिंटू पाटील यांच्या शुभ हस्ते. एक लक्षात घ्यायचंय 40+ साठी फक्त एकच षटक आहे. तुमची जर तुम्हाला जर मैदानाच्या आतमध्ये 40+ चा प्लेअर पाठवायचा असेल तर तुम्ही पाठवू शकता. बॉलिंग पण पहिलं षटक कंपल्सरी 40+ चाच राहील. दुसरं षटक तुम्हाला जर द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता, त्याची नोंद घ्यायची. कंपल्सरी पहिलं षटक हा 40+ चा गोलंदाजी करू शकता, याची नोंद घ्यायची आहे. अकरा धावा धावपलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. जयेशने देखील खूप मैदान गाजवलेत आपल्या गोलंदाजीच्या बलावर. जयेशचा खेळ देखील मी बारकाईने बघितलेला आहे. 2011 ते 2015 ह्या वर्षांमध्ये कमालीचा परफॉर्मन्स राहिला होता या खेळाडूचा. सेकंड ओव्हर बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असेल. पण एक लक्षात घ्यायचंय, फलंदाजी करणाऱ्या संघावरती अवलंबून असेल तुम्हाला घ्यायचं की नाही घ्यायचं. ते डिसाइड फलंदाजी करणारा संघ करणार आहे. एक लक्षात घ्यायचं आहे, शेवटच्या षटकामध्ये
बॅटिंग पॉवर प्ले तुम्हाला घेता येणार नाही याची नोंद घ्यायची आहे. फक्त 4 षटकांपर्यंत तुम्ही बॅटिंग पॉवर प्लेचे षटक हे घेऊ शकता. पहिल्या षटकामध्ये, दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्या षटकामध्ये त्याची मुभा असेल. जयेश चेंडू मात्र पाहतोय धीमा बाउन्सर, क्षेत्ररक्षक झपाटला होता चेंडूवर, थर्ड मॅनला एक धाव पूर्ण केली आहे. पंचांचा पायीचा इशारा येतोय. या सिंगलने धावसंख्या पुढे सरकताना धावफलकावर 12 या आकड्यावर जाऊन धावसंख्या पोहोचलेली आहे. एका गड्याच्या मोबदल्यात संजीवन बाद झालेला आहे. कृष्णा आणि फलंदाज खेळपट्टीवर. हिरामन अशी ही जोडगोली. चिंतामण चांगला फटका आहे. मिडॉनच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक झेपावते. जबरदस्त फिल्डिंग. चिंतामण 2 धावा पूर्ण करतोय. हे 40 प्लस चे खेळाडू आहेत चिंतामण आणि कृष्णा मडवी. प्रदीप म्हात्रे यांच्याकडून चिंतामणने एक षटकार चौकार लगावला तर 500 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. 100ला डिमांड नाही राहिला आता. बॉलर पास बॅक ड्राईव्ह, धावबाची संधी, फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का लागलेला आहे. दुसरा फलंदाज बाद होतोय धावबाद स्वरूपामध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना विकी म्हात्रे. किपरच्या हातामध्ये चेंडू जर विसावला तर कुठल्या प्रकारची धाव नाही याची नोंद घ्यायची आहे. या स्पर्धेची नियमावली आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर. गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करताना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला तर कुठल्याही प्रकारची धाव दिली जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे. जयेश लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुल केलेला आहे. 1 बॉल. चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. गुड शॉट. कृष्णा मडवीला सुवर्ण संधी आहे. षटकार ठोकला तर नंदू पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. जयेशने विकेट घेतला तर नाही, जयेश साठी पारितोषिक नाही. जयेशला मारलं तर ह्या बात आहे. आणि लगावलेला आहे षटकार. 500 रुपयाची कमाई केलेली आहे कृष्णा मडवी याने. जयेशच्या अकाउंट मधून आता 500 रुपये कट झालेले आहेत. दरम्यान शुभागमन झालेल्या मास्टर 40 प्लस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रकाशदादा म्हात्रे आपलं हार्दिक स्वागत आहे. दिवा प्रीमियर लीग 2024 मध्ये करण्याचा प्रयत्न केला होता. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव जोडली जाईल. धावसंख्या वेगाने पुढे सरकताना स्कोरबोर्डवर 25 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. क्रमांक 2 सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. जयेश चांगला फटका आहे. उडवलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक दक्ष दीपक चांगला झेल टिपतोय लॉंग ऑफ सीमारेश्वर. फलंदाज बाद होते कृष्णा मडवी. धावसंख्या धावफलकावर कायम आहे 25. पण 500 रुपयाची कमाई केलेली आहे कृष्णा मडवी याने. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 25.
धाबा खूप चांगले जमा केलेले आहेत, पण गडी येथे 3 गमावलेले आहेत. मातोश्री इंटरप्राइजेस संघ फलंदाजी करताना पाहतोय. हा उद्घाटनी सामना आहे. एकूण 8 संघांनी दिवा प्रीमियर लीग 2024 मध्ये सहभाग नोंदवलेला आहे. भाऊ स्मृती, मातोश्री इंटरप्राइजेस, सर्व इंटरप्राइजेस, अद्वैत इंटरप्राइजेस, संतोषी माता, भार्गवी स्पोर्ट्स, क्रिश इंटरप्राइजेस, विपुल इंटरप्राइजेस असे 8 संघ इन ऍक्शन मध्ये आज आपल्याला बघायला मिळतील. लीग मॅचेस प्रमाणे ही स्पर्धा खेळवली जात आहे. प्रत्येक सामना प्रत्येक संघासाठी व्हेरी इम्पॉर्टंट. 2 गुणांसाठी लढाई सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. थोडं स्पीडअप करायचं आहे, जास्त वेळ घेऊ नका, कारण निर्धारित 5 षटकांसाठी तुम्हाला 25 मिनिटांचा अवधी देण्यात आलेली आहे. आणि एक लक्षात घ्यायचं आहे, 4 षटके कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहे, त्याची नोंद घ्या. अन्यथा 21व्या मिनिटाला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आणावा लागेल. चेंडूला फक्त हलक्याने खेळला होता. विकी ऑफ द मार्क झालेला आहे. धावसंख्या पुढे सरकताना स्कोरबोर्डवर 26 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. पवन मात्रे आपण जर चेंडू अडवला तर विनू मात्रे यांच्याकडून 200 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. स्पर्धेला सुरुवात झाली आणि पैशाचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पाडला जाते. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी, खेळाडूंच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा एक चांगला उपक्रम. अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळेल. दिवा प्रीमियर लीग 2024 दर्जेदार आयोजन. क्रिकेट फेस्टिवल हायवे दिवे गावामध्ये क्रिकेटचा कुंभ मेला पाहता आपण. फुलटॉस चेंडू फिरकावून दिलेल्या चेंडूला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर भव्य षटकार. रितेशच्या बॅट मधून हा तुफानी षटकार आलेला आहे. ऑफ द मार्क झालेला आहे. षटकाराच्या मदतीने धावसंख्या वेगाने पुढे सरकताना धावपलकर 32 ला 3 खेळाडू बाद. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे आणि असं वाटतं पहिला सामना प्रेक्षकांना एक हाय स्कोरिंगचा सामना बघायला मिळतोय की काय. समृद्धवर हल्ला चढवलेला आहे. पहिल्याच चेंडूवर दे दनादन षटकार ठोकलेला आहे. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जाते निर्धाव. हायवे दिवे गावची शान असलेली स्पर्धा दिवा प्रीमियर लीग 2024 आपण एन्जॉय करतोय. चेंडूला फ्लिक केलेला चांगला मनगटी फटका. क्षेत्ररक्षक जबरदस्त बिल्डिंग. क्या बात आहे. आपल्या संघासाठी निश्चितच 2 धावा सेव्ह करताना फिल्डर जबरदस्त फिल्डिंगचा नजारा स्क्वेअर लेग सीमारेषेवर बघायला मिळाला. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना स्कोर कार्डवर 34. 34 ला 3 खेळाडू बाद. समृद्ध तिसरे षटक हाताळतोय. सामोर जाईल बॅटर रितेश, ज्याने आतापर्यंत 2 चेंडूंचा सामना केलेला आहे. वैयक्तिक 8 धावांवर तो खेळतोय. चेंडू पोल, पण क्षेत्ररक्षक दक्ष आहे तिथे. हे काय झालं. एकाला झेल पकडायचा होता पण दुसरा आला, त्याने चेंडूला अडवला. तोपर्यंत प्रितेश याच्याकडे अवधी होता 2 धावा पूर्ण करण्याचा. उदय मात्रे खर तर दिवा स्पोर्ट दिवा 40+ संघातील एक नामांकित खेळाडू आहे, पण खर तर त्याला जज करता आलं नव्हतं तिथं, असंच म्हणावं लागेल. 2 धावा कंप्लीट केलेल्या. धावसंख्या धावपलकावर 36. 36 लॉस ऑफ 3 विकेट. चांगला फटका आहे. उडवलाय चेंडूला आकाशी टोला. क्षेत्ररक्षक दीपक आहे. झेल फलंदाजाचा संपला खेळ. बाद होते प्रितेश. प्रितेश सातत्याने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करीत होता. सरते शेवटी त्याच्या खेळीचा अंत झालेला आहे. खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या धावपलकावर पाहतोय 36 ला 4 खेळाडू बाद. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावर 4 बाद 36. टीम मीटिंग करू नका, कारण आपल्याला यानंतर जो सामना होईल मिड इनिंग नंतर
इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जाईल. अथर्व एंटरप्राइजेस आणि अद्वैत एंटरप्राइजेस असा सामना असेल. दोन्ही कॅप्टन आपण सज्ज राहायचंय. बॅटिंग पॉवर प्ले. यस, चौथ्या षटकाला प्रारंभ होईल आणि बॅटिंग पॉवर प्ले ते षटक असेल. आता तुम्हाला 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर ठेवावे लागतील. याची नोंद घ्यायची आहे. स्पीडअप करायचंय. गुलाब पाटील आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. गुलाब पाटील आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. अजय पाटील क्रिकेटचे मोठे फॅन आहेत. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत दिवा प्रीमियर लीग 2024 मध्ये. जितेगा भाई जितेगा, हायवे दिवे गाव जितेगा. क्रिकेट खेळा, मन मुराद आनंद घ्या. क्रिकेट खेळाचा गावामध्ये एकता ठेवा, एकत्रित या, संघटित व्हा. धावसंख्या धावपलकावर 36, 3 षटकांच्या समाप्तीनंतर. बॅटिंग पॉवर प्लेचे षटक उदय मात्रे. उलटा चेंडू अपाल्यावर घेऊन चेंडूला भिरकावून दिलेले आहे. जबरदस्त फटका, टावरिंग हिट, 6 धावांसाठी षटकार. विकी रन मशीन ऑफ हायवे दिवे या नावाने ओळखला जातो आणि त्याच्या बॅट मधून एक तुफानी षटकार आलेला आहे. धावसंख्या झपाट्याने पुढे सरकताना धावपलकावर 42. असं वाटतं की हाय स्कोरिंगचा सामना पहिलाच प्रेक्षकांना बघायला मिळतोय की काय. आउटफील्ड अतिशय टणक आहे, फास्ट आहे. ह्या मैदानाचा आपण जर विचार केला तर धावा मात्र हाय स्कोरिंगचे सामने बघायला मिळतात. संतोषी माता या संघाचे ओनर मालक अक्षय पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करते आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. मान्यवर कक्षामध्ये येऊन आपलं निश्चितच मी खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मान्यवर कक्षामध्ये या आपण. फुलटॉस, अजून एक धमाका, ये भी जाएगी सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. भेज दिया तारामंडल में. मला अजूनही आठवते 2010 ला वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडेची ती स्पर्धा होती. विकी मात्रेने 6 चेंडूंमध्ये 6 षटकार लगावले होते दापोडेच्या ग्राउंडवर. आणि तेच काही चित्र बघायला मिळते. उदय मात्रेवर हल्ला चढवलेला आहे. हल्ला बॉल बॅटिंग करतोय. लगातार 2 षटकार ठोकलेले. अजून एक उत्तुंग षटकार बघायला मिळेल का? उदय मात्रे राईट आर्म राऊंड द विकेट. वन मोर. चेंडू मात्र लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. वन मोर बिगी सिक्सर. ट्रॅकिंग बॅटिंग करतोय. तुफानी फटकेबाजी. 3 चेंडूंमध्ये सलगच्या 3 षटकार ठोकलेले आहेत. तिकडी पूर्ण करतोय षटकारांची. धमाकेदार बॅटिंग, धमाका बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. विकी म्हात्रे 9 फायर ऑन. जबरदस्त बॅटिंग. धावसंख्या झपाट्याने पुढे सरकताना 54. आग ओकणारी फलंदाजी. बॅट अक्षरशः तलपलेली आहे. पहिल्या सामन्यामध्ये लोअर वन धीम्या गतीने चेंडू टाकलेला आहे. स्लॉग हिट. चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. उदय म्हात्रे तू चेंडू टाक, मी चेंडूला सीमा रेषेच्या बाहेर पाठवतो असं सांगताना आता मैदानाच्या आतमध्ये विकी म्हात्रे सलगच्या 4 चेंडूंवर 4 षटकार लगावलेले आहेत. तुफानी फटकेबाजी. प्रेक्षकांचं जबरदस्त मनोरंजन. धावसंख्या धावपलकर 60. अजून एक षटकार बघायला मिळेल का? छेपावलं होतं जयेश. एक धाव पूर्ण केलेली आहे.
प्रयत्न खूप छान केले होते. झेल टिपण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. पण हाफ चान्स होता तिथे. नशिबाची साथ विकी म्हात्रेला. धावसंख्या सिंगलने पुढे सरकताना 61. 4 गड्यांच्या मोबदल्यात. अक्षरशः पाऊस धावांचा पाहतोय. धावांची उधळण विकी म्हात्रे करताना खेळपट्टीवर खरं तर मॅन्डेटरी हे पॉवर प्लेचं षटक आहे. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आणि खरपूस समाचार घेतोय गोलंदाज उदय म्हात्रेचा. आता मात्र रोशन म्हात्रे स्ट्रायकिंग एंडला असेल. फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करेल उदय. दिवा स्पोर्ट दिवा 40+ संघातील एक वेगवान गोलंदाज उदय म्हात्रे. उलटा चेंडू डाव्या एसटीवरचा फ्लिक केलेला आहे. चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकर 65. 65 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. तत्पूर्वी स्वागत आणि सन्मान केला जाईल मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रकाशदादा म्हात्रे यांचा स्वागत आणि सन्मान मयूर पाटील आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचे एक अविस्मरणीय भेट म्हणून एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन प्रकाशदादा म्हात्रे यांना सन्मानित केलं जात आहे. यानंतर नाणेफेक करण्यासाठी सज्ज राहायचंय अथर्व एंटरप्राइजेस आणि अद्वैत एंटरप्राइजेस कॅप्टन. नाणेफेक करण्यासाठी इनिंग ब्रेक नंतर लगेच टॉस केला जाईल याची नोंद घ्यायची. शेवटचा अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकाला आता सुरुवात होईल. समृद्धला कंटिन्यू ठेवलेलं आहे. आपल्या कोट्यातील हे वैयक्तिक दुसरे षटक आणि सांघिक 5वं षटक हाताळतोय. चेंडू मात्र सोडून दिलेला आहे. स्वेर चेंडू. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या झपाट्याने पुढे सरकताना 70. 70 धावा बोनसच्या रूपाने धावा दिलेल्या आहेत समृद्ध याने. व्हाईट +4. समृद्ध पुन्हा एकदा सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी समोर जाईल बॅटर विकी म्हात्रे. 26 धावांवर खेळतोय. स्विच इट खेळायचं होतं. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. स्वेर गोलंदाजी दबाव बघायला मिळतोय गोलंदाजावर. सिंगलने धावसंख्या 71 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. विशाल लक्ष्याकडे वाटचाल आहे मातोश्री एंटरप्राइजेसच्या संघाची. इनसाइड आउटचा चांगला फटका खेळलेला आहे. चेंडू चाललाय स्वीपर कव्हर सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सहज 2 धाव पूर्ण करताना विकी म्हात्रे. धावसंख्या 73. या धावसंख्येवर निश्चितच आपल्याला बघायला मिळते 73 धावा धावपलकर. ऐतिहासिक ग्राउंड. चेंडू मात्र पाठवला आउट ऑफ द पार्क. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर.
जबरदस्त झेल कृपेशने टिपलेला आहे. विकीच्या खेळीत अंत होतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वेलकम वेलकम वेलकम. दरम्यान शुभ आगमन झालेलं आहे. माजी सरपंच अनिकेतने एक मारा लेकिन सॉलिड मारा कडक सिक्सर. 200 रुपये जमा करायचे आहेत. बघा एक लक्षात घ्यायचं तुम्ही प्राइस लावताना ते पैसे जमा करत चला. अन्यथा आम्ही जबाबदारी घेणार नाही याची नोंद घ्यायची आहे. पैसे लावताना तुम्ही पैसे आमच्याकडे प्रथम जमा करा. तेव्हाच आम्ही बोलणार. नाहीतर अजिबात बोलणार नाही. अनाउन्स केला जाणार नाही. चेंडू चाललाय लॉंग लेग सीमारेषेकडे. 1 बॉल 4 धावांसाठी चौकार. अशा प्रकारे धावसंख्या झपाट्याने पुढे सरकताना स्कोर बोर्डवर 90 धावा. वेदांत खूप चांगली स्कोरिंग करताना 90 धावा. पहिल्याच सामन्यामध्ये एक विशाल स्कोर धावपळकावर आपल्याला बघायला मिळते 90 धावा. ह्या ग्राउंडचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो. ह्या ग्राउंडवर मागील कित्येक वर्षांपासून आपण सामने बघितलेले आहेत. हाय स्कोरिंगचे सामने आपल्याला विशेष म्हणजे बघायला मिळतात. तुम्हाला जर ॲक्युरेट अचूक टप्प्याची गोलंदाजी करायची असेल, कमी धावांवर रोखायचं असेल तर अचूकता आणि भेदकता गोलंदाजीमध्ये ठेवावी लागेल. फलंदाजांना झटपट बाद करावा लागेल. एकमेव ऑप्शन तुमच्याकडे राहील. पण इथे जबरदस्त बॅटिंग करतोय मातोश्री इंटरप्राइजेसचा संघ. समृद्धवर देखील हल्ला चढवलेला आहे. अनिकेत याने चेंडू चाललाय थर्ड स्लिप मध्ये. बीट झाला फलंदाज, बीट झाला एसटी रक्षक. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. स्कोररला बिजी ठेवलेल्या आहेत 3 धावा जोडल्या जातील. धावसंख्या धावपलकावर 93. 100 धावा होतील का? सेंचुरी बघायला मिळेल का पहिल्याच सामन्यामध्ये? शेवटचा चेंडू आहे. भाऊ स्मृतीचे मालक यांच्याकडून जर 100 धावा झाल्या तर 1000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. बॅटची वरची कडा घेऊन चेंडू गेलेला बिहाइंड द विकेट. तिथे काय घडलंय? 1 पूर्ण केली, 2 पण पूर्ण केल्या, तिसरी पण पूर्ण केली आहे. चौथी मिळेल का? भागते राहो 4 धावा पूर्ण केलेल्या आहेत. नाट्यमय क्रिकेट, फनी क्रिकेट बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अशा प्रकारे धावसंख्या धावपलकावर 97 आणि 98 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे विजयासाठी भाऊ स्मृती संघापुढे. टॉस नाणेफेक करण्यासाठी यायचंय अथर्व इंटरप्राइजेस आणि अद्वैत
इंटरप्राइजेस कॅप्टन चैतन्य आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आणि राहुल मात्रे ते कॅप्टन आहे का? कॅप्टन आहे ते. या लवकरात लवकर. हर्ष भोईर इथे उपस्थित झाले, आपलं हार्दिक स्वागत आहे. 7500. हर्ष भोईर 7500. टॉस नाणेफेक करण्यासाठी मी माजी सरपंच आता विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हायवे दिवे आकाशदादा म्हात्रे, उद्योजक युवा उद्योजक आहेत रणजित म्हात्रे आणि विशाल पाटील सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक हायवे दिव्यांना विनंती करतो आपण नाणेफेक करण्यासाठी आहेत. आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. ये आता. ए पप्पूचा स्पीकर चक्कर करून कर. दोन्ही कॅप्टन पुढे येत आहे. अख्खा दिवागाव खेलेगा एक बाजू आहे कॉईनची आणि दुसरी बाजू आहे बीपीएल 2024 म्हणजे दिवा प्रीमियर लीग 2024. एकाचा नाम उल्लेख आपण करायचा आहे. डीपीएल आलेला आहे. अथर्व एंटरप्राइजेस संघ कर्णधाराने जिंकलेली आहे आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर आपण दुसऱ्या सत्राला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा आपण ऐकूया माळे यांचा सुमधुर आवाज. एका बाजूला मातोश्री इंटरप्राइजेस हा संघ आणि त्यांना फाईट करतोय. दुसऱ्या बाजूला भाऊ स्मृती हा संघ. या दोन दिग्गज संघांमध्ये आपण पाहतोय बिग फाईट मॅच. सलामी स्टेडियम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले लेफ्ट हँड बॅटर दीपक आणि त्याच्या साथीनं नॉन स्ट्राईक एनला आपण पाहतोय फलंदाज अनिल आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार झालाय. P1 चा पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवरचा पहिलं षटक हाताळण्यासाठी कृष्णा तयार झालाय. कृष्णा मडवी पहिला बॉल सज्ज होत असताना ऑन स्ट्राईक दीपक आणि नॉन स्ट्राईक इनला आपण पाहतोय भाऊ स्मृती या संघाकडून व्हेरी फर्स्ट बॉल. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना विश यू ऑल द बेस्ट. लाख लाख शुभेच्छा. शो द गुड गेम. शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल आणि पहिला बॉल डॉट. भगवामय वातावरण आपण पाहतोय मैदानाच्या चौफेरबाजी खूप चांगलं नीटनेटकं आणि प्रामाणिक हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. हायवे दिवेकरांच्या स्वप्नातून साकार झालेली ही दैदिप्यमान स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. स्पर्धा चांगली आहे. स्पर्धेचं आयोजन चांगलं आहे. डीपीएल दिवा प्रीमियर लीग चांगली स्पर्धा आणि स्पर्धेचा सेकंड स्पेल. यावेळेस दुसरा बॉल ऑन साइडला फटका केलाय. मिड विकेट रिझर्व मध्ये फिल्डर तैनात आहे. सिंगल अंकित केले गेले. सिंगलने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलंय स्वतःचा
आणि संघाचा श्रीगणेश करत असताना बॅटर दीपकच्या बॅटमधून सिंगल. अगदी गावाची स्पर्धा आहे. गावाला एकत्र आणण्यासाठी, गावाची एकजूट टिकवून ठेवण्यासाठी, गावातील वादविवाद मिटवून सर्वांना एकत्र आणण्यासाठी ही गावाची अभिमानाची, स्वाभिमानाची, ही मानाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलाला डॉट, दुसऱ्या बॉलाला सिंगल आणि हा तिसरा बॉल. सज्ज झालाय अनिल. शेप मध्ये ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता. बॅटिश लॉंगॉनला फिल्डर तैनात आहेत. या देखील बॉल वरती मिळेल सिंगल. 2 धावा अद्याप स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 2 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. पहिल्या सत्रामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना मातोश्री इंटरप्राइजेस या टीमने धावफलकावरती धावा कुठल्या गेल्या त्या तब्बल 97 आणि 98 धावेचा भलं मोठं लक्ष उभं केलंय ते टीम भाऊस्मृती या संघासमोर. 2 धावा स्कोर कार्ड वरती अद्याप लागल्या गेल्या. 3 चेंडूचा खेळ अजूनही उर्वरित शिल्लक असेल. चौथा बॉल सज्ज झालाय. या वेळेला हा बॉल होता. पंचांकडे आशाभूत नजरेने फलंदाजाने पाहिलं होतं. पंच आपल्या निर्णयाची तटस्थ आहेत आणि हा देखील आलाय डॉट बॉल. डॉट बॉल आपण पाहतो. पहिला बॉल डॉट, तदनंतर 2 सिंगल आणि हा देखील आलाय डॉट. स्टील 2 टू गो. या वेळेला फटका खेळलाय. फटका चांगलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी. कोणती चुकी होणार नाही. या टीमला प्रितेश पाटीलने जाईल आणि संपलाय फलंदाज दीपकचा खेळ. वन मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक लागत असताना एक बॅटर आउट. यस डिझाईन. गेले प्रितेश. सज्ज झाला प्रितेश. पाहिजे बॉलिंग ट्रॅक वरती आला आणि स्ट्राईक इन ला. ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक इन ला अनिल. पहिला बॉल आडव्या पाटना फटका खेळलाय. काव कॉर्नर रिझन मध्ये फिल्डर तैनात आहेत. सिंगलच मिळेल. या दरम्यान बघता बघता मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. कलेक्शन थोडस चुकीचं आणि ओव्हरथ्रोच्या स्वरूपात या 2 धावा कंप्लीट झाल्या. पहिल्या बॉलवरती या 2 धावा आल्यात.
फलंदाज रुपेशच्या बॅट मधून संघाची टोटल जाऊन पोहोचेल 2 धावांच्या साथीनं तब्बल 5 अंकावरती. जर आपल्याला स्ट्राईक रोटेट करायची असेल तर पॉपिंग क्रीज क्रॉस करणं कंपल्सरी असेल, अन्यथा स्ट्राईक रोटेट मानले जाणार नाही. यावेळेला फटका चांगला आहे, बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, रन्स मिळतील 6 वाटर कृपेशच्या बॅट मधून या दुसऱ्या सत्रातील लॉंग बिग वे माहिती हिट षटकार. मध्ये दुहेरी अंकामध्ये तब्बल 11 अंकावरती. पुढचा बॉल, हा देखील फटका चांगला आहे, फटका फसलाय की काय, झेल होईल आणि फलंदाज झालाय बाद. विकेट क्रमांक लागत असताना तब्बल 3 बॅटर आउट. जशास तसे यातील बॉलवरती षटकार ठोकला आणि आता षटकाराचा प्रत्युत्तर देत असताना विकेट मध्ये गोलंदाज प्रदेश पाटीलला आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या, दुसऱ्या बॉलवरती ठोकला षटकार आणि ह्या बॉलवरती विकेटचा पतन झालाय. समृद्ध मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला नवीन फलंदाज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय समृद्धला. समृद्ध तयार झाला ऑन स्ट्राईक, लेफ्ट हँडेड बॅटर धावखोर हाताचा फलंदाज. सज्ज झालाय समृद्ध. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदला, फिल्डिंग मध्ये थोडासा चेंजेस करत असताना स्ट्रायकिंगला समृद्ध तयार झाला. पुढचा बॉल, फुल टॉस, फटका चांगला आहे, फटका फसलाय की काय, मिस टायमिंग स्ट्रोक आणि आता ज्या पावली मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले समृद्ध, त्याच पावली तंबूच्या आश्रयाला परत असताना शून्याचा चष्मा घालून माघारी समृद्ध आउट. तुमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहत आहे मान्यवरांची मांदियाळी रंगत असताना सातत्यानं तुमचं मुख्य व्यासपीठ मान्यवरांनी तुडुंब असं भरलंय. स्पर्धा चांगली आहे, स्पर्धेचं आयोजन देखील चांगलं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साहिल तयार झालाय. या वेळेला हेलिकॉप्टर चालना फटका करायचा होता आणि विकेट हॅट्रिक प्रस्थापित झाली आहे. हॅट्रिक इथे मात्र या स्पर्धेतील पहिली संपन्न करत असताना गोलंदाज प्रितेश पाटीलच्या नावावरती ही विकेट हॅट्रिक राहिली आहे. स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक कोणत्या खेळाडूने पटकावली असेल तर त्याचा विक्रम राहिलाय ते प्रितेश पाटीलच्या नावावरती. चांगली गोलंदाजी, अद्याप 5 चेंडू हाताळलेत, तब्बल 8 धावा त्याने देखील खर्च केल्यात आणि विकेट हॅट्रिक प्रस्थापित करत असताना शेवटचा बॉल स्टील, 1 to go, स्ट्रायकर करण मात्र ऑन स्ट्राइक. शेवटचा बॉल, या वेळेला देखील चौथी विकेट होईल का, आणि होय, या स्पर्धेची ही चौथी विकेट होत असताना बॉलर प्रितेश पाटीलच्या नावावरती
या षटकातील चौथी विकेट लागत असताना फलंदाज पुन्हा एकदा होईल बाद. गोल्डन डकचा शिकार करण. बॅक टू द डगआउट. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जयेश म्हात्रे. जर जयेश म्हात्रेने षटकार ठोकला तर उद्योगपती रणजितजी म्हात्रे साहेब यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. षटकार ठोकला तर 500 रुपये. जयेश तयार झालाय. ऑन स्ट्राईक अनिल तयार झाला. अनिल ओपनिंग साठी आला होता, सलामीसाठी आला होता. अजून मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. ही जमीची बाजू असेल. बॉलर तयार झाला अनिकेत. पहिला बॉल बॉलर बॅक ड्राइव्ह स्वतःच्या फलंदाजीमध्ये चेंडूला गॅदर केलाय. डॉट बॉल आलाय. पहिला बॉल आपण पाहतोय. डॉट आलाय. गोलंदाज अनिकेताच्या माध्यमातून. अनिलचा जर विचार करायला गेला तर सलामीसाठी आला होता, ज्याने अद्याप 2 बॉल फेस केले. त्याच्या बॅटमधून एक सिंगल आपण पाहिले देखील. अकाउंट देखील त्याने ओपन केलाय. ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता. शॉट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये फिल्डर तैनात. सिंगल जरूर मिळेल. सिंगलच्या साथीनं संघाची टोटल जाऊन पोहोचतीये 12 अंकावरती. 12 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. तब्बल 2 बॉल अद्याप हाताळलेत गोलंदाज अनिकेतने. एक धाव त्याने देखील खर्च केले. प्रत्येक षटकारासाठी जयेशसाठी रणजित म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. षटकार ठोको 500 कमाओ. ही नामी संधी, सुवर्ण संधी. चांगला फटकाय आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज कानावरती पडता क्षणी फलंदाज जयेशने ठोकलाय षटकार आणि 500 रुपयाचे मानकरी देखील ठरलेत. फटका चांगला आपल्याला पाहायला मिळाला. जयेशच्या बॅटमधून आपल्या ताकदीचा पुरेपूर फायदा घेत असताना तर या दरम्यान दिवाग्रावचे लाडके दिवा स्पोर्ट्स दिवाचे अध्यक्ष अर्थातच कपिलजी म्हात्रे साहेब यांचा देखील या ठिकाणी शुभागमन झालाय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. साहेब आपण देखील मुख्य मंचावरती पण सन्मानानं स्थानबद्ध व्हायचंय. चांगला बॅटल आपल्याला रंगताना पाहायला मिळाला. बल 2 बॉलवरती 2 मोठे आघात करत असताना बॅटर जयेश यावेळेला लाईन पाहावी लागेल, लेंथ पाहावी लागेल. या संपार सिग्नल दॅट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये जॉईन होत असताना या सत्रातील पहिली अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये लागत असताना स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 23 अंकावरती. 23 धावा अद्याप स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. मोठं लक्ष 98 धावांच्या लक्षाचा पाठलाग करत असताना आपण पाहतो भाऊ स्मृती या संघाला. यावेळेला हा देखील बॉल जाईल सरळ बाउंड्रीच्या बाहेर. झालाय टायमिंग प्रॉपर. केलाय ताकदीचा वापर. बॉल होतोय हवाई समार. हवा के संग संग घट्टा के साथ साथ रन्स मिळतील 6 षटकार. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज होता आणि तब्बल 2 षटकार ठोकलेत फलंदाज जयेशने आणि तब्बल 1000 रुपयाचा मानकरी ठरलेत. तर अनिकेतला अजून 2 षटकार ठोकले तर अनिकेतसाठी देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे अनिल पाटील यांच्याकडून. यावेळेला फटका फसलाय. फटका मिस टायमिंग आहे आणि आता तू शेर तो मैं सवा शेर. बारी बारी सबकी बारी. पहिले तुम्हारी फिर हमारी. आता विकेटचा पतन होत असताना फलंदाज जयेश बॅक टू द डगआउट.
षटक संपलाय. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 29. या वेळेला मैदानाच्या आतमध्ये अनिल पाटील तंबूच्या आश्रयाला पडत असताना बॅक टू द डगआउट विकेट क्रमांक लागत असताना तब्बल 8 फायफर झालाय, फलंदाज झालाय बाद. प्रितेशचं कौतुक करायला हवं. तब्बल 5 चेंडू सलग हाताळलेत आणि 5 चेंडूवरती 5 विकेट प्रितेश पाडले इथे मात्र कॅरी केलेत. अफलातून गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर नंदलाल साठी देखील कॅश प्राइज झालाय. सलग 2 बॉलवरती जर 2 चौकार ठोकले तर रणजितजी म्हात्रे आणि अजितजी म्हात्रे यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 2 चौकार 2000. या वेळेला पुन्हा एकदा 6 बॉल आणि 6 विकेट. या खेळाच्या नावावरती एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. गोलंदाज प्रितेश पाटील साठी लाजवाब इकॉनॉमिकल षटक आपण पाहतोय त्याच्या माध्यमातून. लाजवाब किरड बॉलिंग, फंटास्टिक बॉलिंग आपण पाहतोय प्रितेश पाटीलच्या नावावरती अद्याप राहिले. 6 चेंडू सलग हाताळलेत आणि 6 बॉल वरती 6 विकेट. तर या दरम्यान आपण करूयात आमच्या मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान शुभ सत्कार. तसं मी प्रदीपजी म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण माजी सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य दिवा अर्थातच आकाशजी म्हात्रे साहेब यांच्या या ठिकाणी करूयात शुभ सन्मान शुभ सत्कार. प्रदीपजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते मायेच्या उद्धाराचा हे प्रेमाचं प्रतीक असलेल्या तेजस्वी फुलांचं पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची गोड आठवण, या स्पर्धेची ओळख असणार हे सन्मान चिन्ह देऊन साहेबांच्या दरम्यान शुभ सत्कार शुभ सन्मान आपण पाहतोय. तदनंतर मी पुन्हा एकदा प्रदीपजी म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दिवाचे लाडके समाजसेवक अर्थातच विशालजी पाटील साहेब यांचं देखील करूयात शुभ सन्मान शुभ सत्कार. यंग डॅशिंग डायनामाइट पर्सनॅलिटी असणारं हे लाडकं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. तदनंतर पुन्हा एकदा मी विनंती करतो दिव्या गावचे लाडके उद्योगपती अर्थातच रणजितजी म्हात्रे साहेब यांचं देखील करूयात आपण या दरम्यान शुभ सन्मान शुभ सत्कार. प्रेमाचं प्रतीक असलेले तेजस्वी फुलांचं पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची गोड आठवण, या स्पर्धेची ओळख असणार हे सन्मान चिन्ह देऊन साहेबांच्या दरम्यान करतो शुभ सन्मान. तब्बल 7 बॉल तब्बल 6 बॉल वरती 6 विकेट प्रस्थापित केले आणि पुढच्या बॉल वरती देखील विकेट प्रस्थापित करत असताना तब्बल 2 षटक हाताळत असताना 7 विकेट या गोलंदाजाने कॅरी केल्या. असा सामनावीर ठरलाय. वन मॅन आर्मी. बॅटिंग करत असताना तब्बल त्याच्या बॅट मधून धावा आल्या 10 आणि बॉलिंग करत असताना त्याच्या माध्यमातून विकेट आल्या तब्बल 7. असा तुम्ही एका प्रितेश पाटील ठरलाय. या माचा हिरो प्रितेश. आपण या आपल्या मानाचा, आपल्या हक्काचा, आपल्या सन्मानाचा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण कलेक्ट करायचा आहे.